नमस्कार स्वामीश्वरपूर. सकाळी सगळं आवरून झाल्यानंतर मी पहिल्यांदा कोमट पाणी घेतलं आणि आता थंडी खूपच वाढली आहे, त्यामुळे ईशाला सर्दी झाली आणि तिला सर्दी झाल्यानंतर मी काय करते, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि ओवा थोडासा तव्यावर गरम करून त्याची अशी पोटली बांधून घेते आणि त्याने तिला शेकते आणि हे रात्रभर मी तिच्या बिछाण्यात ठेवते आणि याने बऱ्यापैकी फरक पडतो. त्यामुळं मी हे करत असते. त्यानंतर आज जास्त काही जेवण बनवायचं नव्हतं, त्यामुळं माझं आणि ईशाचं सगळं निवांत काम चाललेलं. फक्त मिसळ बनवायची होती, त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी आवरून मी इथं मिसळ बनवायला घेतली. अगोदर खोबरं आणि कांदा बारीक चिरून घेतला. त्यानंतर खोबरं आणि कांदा छान असा परतून घेतला. त्यानंतर इथं मटकी स्वच्छ धुवून त्यात पाणी, त्यानंतर मीठ, हळद ॲड करून उकळून घेतलं. त्यासोबतच इथं काही खडे मसाले घेतलेत मी. इथं कांदा आणि खोबरं छान भाजून झाल्यानंतर मी खडे मसालेसुद्धा भाजून घेतले आणि त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घेतला. त्यानंतर त्यात मसाले ॲड केले, जसा की गरम मसाला, लाल तिखट, त्याच्यानंतर धनेपूड, जिरेपूड, त्याच्यानंतर आपला कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले ॲड करून छान त्याला एक 5 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं. परतून झाल्यानंतर यात मटकी शिजवलेलं पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं मी चांगलं उकळून घेतलं आणि बघा इथं मिसळ किती छान बनवून तयार आहे. चला बाय. आवडला असेल तर नक्की लाईक करा.